खरं पाहता आता सत्यकाम भयंकर प्रेशर खाली आलाय, ज्याला आजच्या भाषेत आपण पियर प्रेशर असं म्हणतो. म्हणजेच आपल्याच समवयीन विद्यार्थ्यांबरोबर असलेली अनौपचारिक अलिखित अशी कॉम्पिटिशन. कारण आश्रमात राहून शिकण्यासाठीच्या बेसिक फॉर्मॅलिटीज सुद्धा आपण पूर्ण करू शकणार नाही अशी जाणीव त्याला झाली आहे. त्याचबरोबर सत्य परिस्थिती जशीच्या तशी आपल्या गुरूंना सांगण्याचं दिलेलं वचन, सत्य परिस्थिती ऐकल्यानंतर आपले गुरु कोणता निर्णय घेतील, कोणती ॲक्शन घेतील, त्या ॲक्शनवर इतर विद्यार्थ्यांची काय रिॲक्शन असेल आणि अशा परिस्थितीत आपल्याला जे साध्य करायचंय ते करून घेता येऊ शकेल का. अशा स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये, तणावामध्ये सुद्धा सत्यकाम आपला निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आणि त्याला असलेलं कुतूहल टिकवून ठेवू शकेल. गौतम ऋषींच्या आज्ञेवरून सत्यकाम आपल्या आईला भेटला. गौतम ऋषींनी विचारलेले सगळे प्रश्न त्याने आपल्या आईला विचारले. त्यानं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्याच्या आईने अगदी निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे दिली. सत्य परिस्थिती न लपवता प्रत्येक प्रश्नाला धीटपणे सामोरी गेली. हाच निर्भीड आणि प्रामाणिकपणा टिकवण्याचे वचन आपल्या आईला देऊन सत्यकाम आश्रमाच्या दिशेने निघाला. सध्याच्या काळात ज्याप्रमाणे आपण एखाद्या शाळा किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक फॉर्म भरत असतो, त्या फॉर्ममध्ये आपली फॅमिली हिस्ट्री आपल्याला लिहावी लागते. त्याचबरोबर आणखी काही तपशील दिला की आपल्याला सहज ॲडमिशन मिळूनही जाते. अशीच काहीशी परंपरा प्राचीन काळात असल्याचंही आपल्याला दिसतं. परंतु त्या काळचे नियम काही कठोर असावेत. जसे की एखाद्या विशिष्ट वर्णाच्या किंवा कुळात जन्मलेल्या, ब्राह्मण म्हणून संस्कार झालेल्या अशा काही निकषांवर त्यांना आश्रमामध्ये ॲडमिशन मिळत असे. परंतु गौतम ऋषींचा आश्रम काही निराळाच होता. तथाकथित निकषांबरोबरच आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता तसेच त्यामध्ये असलेले विशेष गुण जसे की निर्भीडता, प्रामाणिकपणा, कुतूहल आणि खरेपणा अशा विशेष गुणांना ते प्राधान्य देत असत. आपल्या आश्रमात थेट गुरूंना भेटून निर्भीडपणे शिष्यत्व मागणाऱ्या त्या मुलाची चर्चा संपूर्ण आश्रमात होऊ लागली होती. त्याचबरोबर आपले ऋषी काय निर्णय घेतात यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते. असं सगळं वातावरण असतानाच सत्यकाम आश्रमामध्ये पोहोचला. आपल्या मनामध्ये असलेले प्रश्न, किंचितशी भीती आणि त्याचबरोबर आपल्याच विषयी सगळीकडे सुरू असलेली चर्चा, काही प्रमाणात थट्टा, उपेक्षा, हे सगळं तो पाहत होता. अर्थात ह्या सगळ्या परिस्थितीचा, वातावरणाचा गौतम ऋषींना नक्कीच अंदाज आला असावा. त्यामुळे त्यांनी सत्यकामचे स्वागतच केले. सत्यकाम गौतम ऋषींच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने आपल्या गुरूंना वंदन केले. आश्रमातील इतर विद्यार्थी, शिष्यगण हे सगळेजण त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले. आता नेमकं काय होणार याची उत्कंठा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसू लागली होती. सत्यकाम आपल्या गुरूंना म्हणाला, आपण जे प्रश्न मला माझ्या आईला विचारायला सांगितले होते त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी घेऊन आलो आहे. ते मला आपल्या समोर ठेवण्याची परवानगी द्यावीत. आपल्या आजूबाजूला आपल्या मनामध्ये कितीही टेन्शन, तणाव असून देखील त्याच्या वागण्या बोलण्यात नम्रपणा आहे हे जाणवते. तो गौतम ऋषींना म्हणाला, माझे संपूर्ण नाव सत्यकाम जबाला. असे म्हणून आपल्या आईने जी सत्यकथा आपल्याला सांगितली ती तशीच्या तशी अगदी प्रामाणिकपणे त्याने आपल्या गुरूंना सांगितली. माझ्या वडिलांचे नाव मला माझ्या आईला ठाऊक नाही. माझं कुळ, माझं गोत्र, थोडक्यात फॅमिली हिस्ट्री आम्हाला ठाऊक नाही. माझ्यावर कोणतेही ब्राह्मण संस्कार झालेले नाहीत. असं असून देखील माझ्या आईने एकटीने अतिशय पोषक आणि नैतिक वातावरणात लहानाचे मोठे केले आहे. स्वतःच्या फायद्यासाठी किंवा एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी
कोणताही खोटेपणा न करणे ही शिकवण मला माझ्या आईकडून मिळाली आहे. आणि म्हणूनच जे काही सत्य मला माझ्या आईकडून कळाले त्यात कुठलाही बदल न करता मी तुम्हाला सांगितले आहे. आणि ह्यावर जो निर्णय तुम्ही घ्याल तो मला मान्य असेल. त्याचा हा निर्भीड आणि प्रामाणिकपणा पाहून गौतम ऋषींचा सत्यकामवर असलेला विश्वास अधिक दृढ होत चालला होता. परंतु इतर शिष्यगणांमध्ये भलतीच चर्चा रंगू लागली होती. त्यांचा द्वेष, त्यांचा राग, सत्यकामप्रती असलेली त्यांची उद्विग्नता त्यांच्या प्रश्नांमधून, बोलण्यातून, वागण्यातून दिसून येत होती. आणि ह्याच गोष्टीची गौतम ऋषींना थोडी खंत वाटत होती. काही विद्यार्थ्यांनी थेट गौतम ऋषींनाच प्रश्न विचारले. ज्या मुलाला आपलं गोत्र, आपले वडील कोण आहेत, आपण कुठल्या कुळात जन्मलो ह्याविषयी काहीच माहीत नाही, ज्याच्यावर कोणते संस्कार झालेले नाहीत, अशा मुलाला आपण आश्रमात प्रवेश कसा देऊ शकता? हे तथाकथित परंपरेच्या विरुद्ध नाही का? कोण, कुठला मुलगा थेट तुमच्या समोर येऊन उभा राहतो, तुम्हाला प्रश्न विचारतो, आश्रमात राहण्याची इच्छा व्यक्त करतो, अशा मुलासोबत आम्ही का आणि कसे राहायचे? असं सगळं आजूबाजूचं वातावरण असून देखील सत्यकाम मात्र स्तब्धपणे, स्थितप्रज्ञपणे, शांत आपल्या गुरूंकडे पाहत उभा होता. गौतम ऋषींच्या कानावर आपल्या शिष्यगणांकडून येणारे प्रश्न, अशा वातावरणामध्ये स्तब्धपणे उभा असलेला सत्यकाम, त्याच्या चेहऱ्यावरील उत्कंठा, शिकण्याप्रती असलेली तळमळ आणि त्याचा निर्भीडपणा, प्रामाणिकपणा ह्या सगळ्याचाच एकत्रित विचार ते करत होते. आणि त्याच विचारांमधून, ह्या सगळ्या गोष्टींच्या ॲनालिसिसमधून गौतम ऋषींनी सगळ्यांना चकित करणारा आणि धाडसी निर्णय घेतला. ते सत्यकामाला म्हणाले, बाळ सत्यकाम, ज्या निर्भीडपणे, शिकण्याप्रती असलेल्या तळमळीने तू मला भेटलास, आपल्या भेटीत मी तुला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मला दिलीस, तुझ्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल नसताना देखील त्या उत्तरांमध्ये कोणत्याही फायद्यापोटी किंवा भीतीपोटी त्यामध्ये कोणताही बदल केला नाहीस. तुझ्या उत्तरांमुळे इतर शिष्यगणांमधली चलबिचल, त्यांनी तुझा केलेला अपमान, अवहेलना, अशा परिस्थितीत देखील तू तुझा नम्रपणा, धाडसी आणि प्रामाणिक वृत्ती टिकवून ठेवू शकलास. हेच खरे संस्कार तुला उच्च वर्ण किंवा ब्राह्मणत्व प्रदान करतात. आणि ह्या निकषांवर मी नक्कीच तुला माझा शिष्य करून घेण्यास इच्छुक आहे. हा धाडसी निर्णय ऐकून इतर शिष्यगणांमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. त्यांना शांत करण्यासाठी ऋषी गौतम म्हणाले, केवळ उच्च वर्णामध्ये जन्माला येणं ह्याने आपलं कर्तृत्व सिद्ध होऊ शकत नाही. त्याकरता सत्यकाम सारखे विशेष गुण आणि त्यांचे संगोपन, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने त्यांचे प्रकटीकरण, हे देखील त्या व्यक्तीला विशेषता प्रदान करतात. त्यामुळे जी बुद्धिमानता आणि प्रगल्भता पहिल्याच भेटीत मला सत्यकामामध्ये दिसली, तीच प्रगल्भता अनेक वर्ष विद्या ग्रहण करत असलेल्या आपल्याकडून देखील अपेक्षित होती. असे बोलून उद्याच आपण सत्यकामाचे उपनयन करणार आहोत हे जाहीर करून टाकले. एखाद्या विशिष्ट फायद्याकरता सत्य परिस्थितीमध्ये आपल्या सोयीने बदल न करणे, आपल्या आजूबाजूच्या तणावपूर्ण वातावरणामध्ये देखील आपली स्थितप्रज्ञता, नम्रता, त्याचबरोबर निर्भीडता आणि प्रामाणिकता ढळू न देणे, हे विशेष गुण आपल्याला सत्यकाम शिकवून जातो. त्याचबरोबर प्राचीन काळातील काही कठोर निकषांमध्ये बदल करून धाडसी निर्णय घेण्याचे बळ ऋषी गौतमांकडून घेण्यासारखे वाटते. सत्यकामाला मिळालेल्या संधीचं तो सोनं करू शकेल का?
आपल्या ध्येय प्राप्तीच्या दिशेनं वाटचाल चालू ठेवू शकेल का? की वाटेत अजून काही प्रश्न, अडचणी यांचा सामना करावा लागेल? हे आपण पाहूयात पुढील भागात. आपल्या पहिल्या गोष्टीचे दोन्ही भाग जर आपल्याला आवडले असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.